3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे जन्म झाला आणि 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या प्रादुर्भावादरम्यान निधन झाले. सावित्रीबाई चांगल्या कवयित्री होत्या आणि पुण्यातील भिडेवाडी येथे पहिली शाळा खोलण्यात आली. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांनी त्यांच्या स्वतःला शिकवले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात जय श्री आणि घे बरं ह्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर प्रथम आपण जाणून घेणार आहोत समाजसेविका सावित्रीबाई फुलेंबद्दल. सर्वप्रथम ज्ञानदीप लावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना साष्टांग नमन. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आज मुली शाळेत जातात, पण एकेकाळी मुलींनी शिक्षण गुन्हा मानला जायचा. गुन्ह्याची शिक्षा भोगणारी स्त्री होती सावित्रीबाई फुले. 1848चा भारत, जिथं मुलींचं भविष्य चूल आणि भिंतीत बंद होतं. शाळा नाही, पुस्तक नाही, स्वप्न पाप. पण एका स्त्रीने समाजालाच प्रश्न विचारला, का? ती स्त्री शाळेकडे चालत होती. लोक शिव्या द्यायचे, दगड फेकायचे, शेण उडवायचे. ती स्त्री दररोज घरातून निघायची सोबत एक अतिरिक्त साडी घेऊन, कारण माणुसकीपेक्षा समाजाची घाण जास्त होती. पण तरीही ती शाळा उघडत राहिली, मुलींना अक्षर ज्ञान देत राहिली. ती होती भारताची पहिली महिला शिक्षिका. आज जी मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने उभी आहे, ती सावित्रीबाईचं स्वप्न आहे. 3 जानेवारी फक्त जयंती नाही, इतिहासाला दिलेलं उत्तर आहे. महिला जर शिकल्या नसत्या, चूलमूल ह्या पलीकडं काहीच कळलं नसतं. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्याला हाईपचं बटन बी दिलेलं आहे, ते नक्की तुम्ही टच करा. त्याने नक्कीच मला प्रोत्साहन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.